आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मुंडे 100% 302 मध्ये येतील, मनोज जरांगे आक्रमक। आता 5-7 आपण विषय सांगितलेत, हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। धनंजय मुंडेंची प्रकृती उत्तम आहे, संजय राऊतांची टीका। मुंडेंना हत्येच्या घटनेचा धक्का बसला असं दिसत नाही, राऊतांची टीका। बघा, त्यांची प्रकृती उत्तम आहे, ते काल चुरूचुरू बोलत होते, मला 2 मिनिटंही बोलता येत नाही वगैरे असं मी आधी ऐकल्याने मला त्यांच्याविषयी दया आली। बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातल्या घटनेचा खूप धक्का बसला, व्यथित झाले असं दिसत नाही। वाल्मिक कराडचे मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहेत का? खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर, त्यांचंही नाव यामध्ये येऊ शकतं। आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड तर आहेच, पण वाल्मिक कराडचं पण मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहे का हे बघण्याची खऱ्या अर्थाने आता जरूरत आहे। मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करावा, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। आरोपींना भर चौकामध्ये सोडा, जनताच न्याय करेल, देशमुख आक्रमक। यांना अक्षरशः भर चौकामध्ये सोडलं पाहिजे, कुठंही कुठल्याही समाजात ह्यांना कुठली जात धर्म कुणीच सोडणार नाही आणि ह्यांना त्यांच्याकडून शिक्षा दिली गेली पाहिजे। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाकडून कोकाटे बंधूंना मोठा दिलासा। MSRDCच्या जॉईंट MD पदी वैदेही रानडे यांची नियुक्ती। एकनाथ शिंदेंनी नेमलेल्या कैलास जाधवांना सेवामुक्त होण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। एकनाथ शिंदेंना बरखास्त करा, त्यांनीच खूप घोटाळे केले, आदित्य ठाकरे यांचा थेट आरोप। बहुत सारे घोटाले एकनाथ शिंदे के हाथों से ही हुए और अगर आप सही मायने से देखें तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए। मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली। कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा प्रवास शक्य नाही, मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। दत्ता भरणे यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार, सूत्रांची माहिती।